राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की राजाधिराज रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। आज आश्विन कृष्ण प्रतिपदा रविवार, व्यतिपात नावाचा महान योग आणि आजपासून आपण सर्व कार्यसिद्धी असा आपला ब्रह्मध्वज आहे त्याची उपासना सुरू केली। सर्व कार्यसिद्धी होण्याकरता रविवारी लाल फूल सूर्याला वाहायचं आणि ब्रह्मध्वजाला एक फूल वाहून आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरता ब्रह्मध्वजाची प्रार्थना करायची। दर रविवारी 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि जे काही दान प्रदान करायचं आहे ते रामाच्या पेटीत टाकायचं। असा हा आपला कार्यसिद्ध करणारा व्यतिपात महापर्वकाळावर ब्रह्मध्वजाची आपण सगळ्या भक्तजनांच्या दुःख दारिद्र्य शमनाकरता ही आराधना सुरू केलेली आहे। ज्याला ज्या ज्या कामना असतील त्या त्या ब्रह्मध्वजाला सांगायच्या। ज्याला भगवंताची प्राप्ती असेल त्याच्यावर सूर्याचं चित्र आहे। सूर्य हा जगाचा आत्मा आहे। सूर्यन जगतः चक्षु, डोळा पण आहे आणि आत्मा पण आहे आणि प्रत्यक्ष दर्शन देणारे नारायण आहे म्हणून सूर्य नारायण। आणि याच वंशामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला आहे म्हणून रविवार दिवस हा भगवंताचा प्रागट्य दिवस आहे। म्हणून पुष्य नक्षत्रावर भगवान प्रभू रामचंद्र या भूतलावर येऊन आपल्याला मर्यादित पुरुषोत्तमाचं ज्ञान देऊन इह लोकी मारुती रायांना आपल्याकरता उपासनेकरता ठेवून दिलेलं आहे। आता आपण गर्ग संहितेकडे वळू। गर्ग संहितेमध्ये काल आपण असं पाहिलं, भगवंताचा दरबार म्हणजे नंदराजाचं घर दिवस रात्र भगवंताच्या दर्शनाकरता खुलं केलं गेलं। नंद म्हणजे जीव। या जीवावर जेव्हा ईश्वराची कृपा होते ना तेव्हा रात्रंदिवस आपल्या हृदय मंदिरामध्ये भगवंताचं आपल्याला दर्शन होतं। कुठे जावं लागत नाही, आपल्या हृदयामध्येच भगवंताचं आपल्याला दर्शन होतं। म्हणून हृदय मंदिर, हृदय कमल पूजा करीन तुझी। या हृदय कमलावर हे परमात्मा मी तुझी पूजा करेन। नारद म्हणाले, हे मिथिलेश्वरा, आता जालंधराच्या अंतपुरात ज्या स्त्रिया या जन्माला आल्या, आता जालंधराची कथा तुम्हाला माहिती पाहिजे। तर जालंधर हा अत्यंत दुष्ट राक्षस, याची पत्नी अत्यंत प्रतिवता। हिचं प्रातिवत्य जो बिघडवेल तेव्हाच हा जालंधर मरेल। मग जालंधराने उन्माद केला। मग आता काय करायचं, हा जाईल कसा? तर भगवंताने जालंधराच्या पत्नीचं प्रातिवत्य भंग केलं आणि स्वतःकडे जालंधराच्या पत्नीचा श्राप भगवंताने घेतला आणि जालंधराचा नाश केला। त्यावेळा भगवंताला पाहिल्यावर जालंधराच्या अंतपुरामध्ये ज्या काही स्त्रिया होत्या, या वृंदेनं तर श्राप देऊन टाकला पण तिला पश्चात्ताप झाला। मग वृंदाला तुळशी व्हावं लागलं म्हणून तुळशी वृंदावन। आणि मग भगवंताची प्राप्ती तिलाही झाली। तिचं प्रातिवत्य भंग केल्यावरही तिला भगवंताची प्राप्ती झाली। त्याचं कारण काय आहे? तर भगवंताने तिच्या त्या दृष्ट पतीचं दृष्टत्व नाश करून जगातला
जो उपद्रव होता त्या उपद्रवाला शमन केलं. ज्या ज्या गोष्टी शमनाकरता वापरल्या जातात त्या त्या गोष्टीनं भगवंत प्राप्त होत असतो. म्हणून या सगळ्या गोपी रूपानं प्रगट झाल्या. जालंधराच्या राज्यामध्ये असलेल्या सगळ्या स्त्रिया, या सगळ्या स्त्रियांनी, आता तुम्ही म्हणाल की या स्त्रियांना भगवंताकडे मोहित होण्याचं कारण काय झालं, तर भगवान हे सुंदरच, आणि दुसरं असं आहे, या जालंधराच्या राज्यात राहणाऱ्या या स्त्रिया या जालंधराच्या राज्यामध्ये अति नेमानं आपल्या कर्तव्याचं पालन करीत होत्या. कर्तव्याचं पालन करीत असताना माणसाला ईश्वराची प्राप्ती होतेच. पण भगवंतांनी सांगितलं, ह्या स्त्रियांनो, या जन्मामध्ये तुम्हाला माझी प्राप्ती होणार नाही, तुम्हाला गोपी रूपानं प्रगट व्हावं लागेल. आता गोपी म्हणजे भगवंताचं दास्यत्व. गोपी या शब्दाचा गोपी भी इंद्रियांची वृत्ती आहे. आपली वृत्ती जेव्हा ईश्वराच्या दासत्वाकडे वळून जाते तेव्हा एक ना एक कोणत्या जन्मात तरी आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. नामदेव महाराज म्हणतात, बहुजन्मा मी पुण्य केले. तुकोबाराय म्हणतात, आम्ही अनेक जन्माचं पुण्य केलं. बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठल आवडी. म्हणून ते म्हणतात, आता सप्त नदीच्या किनाऱ्यावर रंगपंत नावाचं एक नगर होतं. तिथे सर्व प्रकारची संपत्ती होती. हे नगर 2 योजन विस्तृत होतं. या गोलाकार नगरीचा आधीश रंगोजी नावाचा एक बलवान गोप होता. गोपाचं नाव आहे रंगोजी. तो पुत्रपौत्रांनी युक्त असून धनधान्य समृद्ध होता. हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र याला तो वार्षिक कर द्यायचा, आणि वार्षिक कर काय ठरला होता, 1 करोड सुवर्ण मुद्रिका. पण या दृष्ट लोकांचा कर जो आहे ना, तो दुसऱ्याला पिळवणूक असतो. काय करतात ते, स्वतःचं वैभव दाखवण्याकरता दृष्टपणानं संपत्ती गोळा करून थोडीफार प्रजेला देऊन खुश करतात, आणि प्रजेला खुश केलं की मग बाकीची संपत्ती हे राजे लोक स्वतः उपभोगतात. मग आता ही दृष्ट संपत्ती यांच्याजवळ आल्यावर यांचा स्वभाव दृष्ट होतो, आणि यांची जी प्रजा आहे राजे लोकांची ती दृष्ट वागते. म्हणून धृतराष्ट्राला 101 पुत्र होते, पण सगळेचे सगळे दृष्ट होते. पहा, दृष्टपुत्रांची प्राप्ती कशामुळे होते, तर अनेक जन्मामध्ये आपण दृष्ट प्रवृत्तीनं मिळवलेली संपत्ती, या संपत्तीचा उपद्रव हा पुत्रांच्या द्वारे आपल्याला त्रास देतो, मनस्ताप देतो, विकृती देते. नेहमी सदोदित माणसाला अपमानित राहावं लागतं. बाहेर मान मिळतो पण घरात कोणी विचारत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. मग त्यामुळे एकदा 1 वर्ष संपून गेलं तरी धनाच्या मदानं उन्मत्त झालेला त्या गोपानं वार्षिक कर दिला नाही. इतकंच नाही तर रंगोजी धृतराष्ट्राला भेटायलाही गेला नाही. हे दृष्ट लोक आहे ना, यांना नमस्कार करून घ्यावा. शास्त्रानं सुद्धा काय सांगितलंय, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. घरामध्ये आपली सासू जर अहंकारी असेल ना तर आधी नमस्कार करून घ्यावा. इतकं 9 वाजता का नमस्काराला आली का, आता आली आहे ना गुपचूप नमस्कार करून, नाही, पण तिला ते सहन नाही होणार. कारण हा जो दृष्टपणा असतो या लोकांच्या अंगी, तर हे नमस्काराने शांत होतात. म्हणून धृतराष्ट्र दृष्ट, या गोपाने नमस्कार केला नाही, म्हणून त्याने काय केलं, याला पकडण्याचं आणि कारागृहात टाकायची आज्ञा दिली. कारण सत्य आहे ती, सत्तेचे योगने मद निर्माण होतो. धृतराष्ट्राने 10,000 वीर पाठवले. त्यांनी त्याला बांधून हस्तिनापुरात आणलं. किती वर्ष रंगोजी कारागृहात पडला. रोज त्याला मार द्यायचे, पण तो घाबरला नाही, आणि धृतराष्ट्राला थोडंही धन दिलेलं नाही. असा हा रंगोजी. त्याने पाहिलं
की हा आपल्या पूर्वजन्माचा खेळ चालला आहे. एकदा रंगोजी भयंकर कारागृहातून पळाला, रातोरात रणपुरात आला. तेव्हा त्याला पकडण्याला धृष्टराष्ट्राने 3 औक्षणी सैन्य पाठवलं. तेव्हा रंगोजीनं कवच धारण करून युद्धभूमीमध्ये धनुष्य घेऊन आला आणि धनुष्य टणकारलं. तीक्ष्ण बाणांच्या समुदायानं धृतराष्ट्राच्या सेनांचा सामना करू लागला. पण शत्रूंनी त्याचं कवच धनुष्य तोडलं, सर्व स्वजन मारले. तेव्हा तो आपल्या दुर्गपुरात जाऊन काही दिवसपर्यंत लपून राहिला. भयानं पीडित झाला. रक्षणाकरता रंगोजीनं कंसाकडे एक दूत पाठवला. दूत मथुरेच्या राजदरबारात गेला आणि हात जोडून नतमस्तक होऊन कंसाला म्हणाला, महाराज, रंगोपंतांची परिस्थिती वाईट केली आहे धृतराष्ट्रानं. हा प्रसिद्ध गोप आहे. शत्रूंनी त्याचं नगर 4 बाजूने घेरलेलं आहे. मी दूत तुम्हाला शरण आलो आहे. आमच्या राजाची पीडा दूर करा. असं ऐकल्याबरोबर कंसाला राग आला आणि कंसाने आपल्या मोठ्या मोठ्या भूमिपालांना बोलवलं की ज्यांनी इंद्राला जिंकलं होतं. त्यांना सांगितलं की या रंगोजीला या संकटातून वाचवा. नारद म्हणाले, राजा दूताची गोष्ट ऐकून दीनवत्सल कंसानं करोडो सैन्य पाठवण्याचा विचार केला. हत्तीवर बसून कवच घालायला सांगितलं. विंध्याचल पर्वतावर असलेले गंडस्थळामध्ये मदानं उन्मत्त झालेले असे हत्ती त्यांच्याबरोबर दिले. चाणासूर, मुष्टिकासूर, मल्ल, केशी, व्योम सगळे योद्धे रंगोपंताकडे आले आणि त्रिशूल घेऊन तमाल युद्ध करू लागले. तेव्हा कौरवाचं सैन्य भयानं पळून गेलं. कंस विजयी झाला. नगरामध्ये वाद्य वाजवले आणि रंगोजीच्या कुटुंबाला घेऊन कंस मथुरेत आला, आपल्याकडे घेऊन आला. व्रजमंडलाच्या सीमेवर ब्रशत नावाचं प्रसिद्ध नगर होतं. तेथे कंसाने त्याला राहायला जागा दिली. काय केलं, व्रजमंडलाच्या सीमेवर एक गाव होतं. आता दैवयोगानं देवाच्या जवळ जायला कसं मिळालं रंगोजी पंताला. केव्हा केव्हा एखाद्या माणसाची लांब बदली व्हायची आणि त्याला जगन्नाथपूर मिळालं. असं आहे. म्हणजे माणसावर अवकृपा करायला जातो, पण त्याला ज्याला देवाची किंमत आहे त्याला देवाच्या गावाचं महत्त्व. एखाद्याला पंढरपूरला ऑर्डर मिळावी किंवा यांना पंढरपूरला राहायला मिळतं, आपण म्हणतो लांब गेला, पण तो नाही, देवाच्या जवळ जातो. देव काही वेळा आपल्या भक्तांकरता कृपा करतो. देवाला नेहमी भक्त हे आपल्या जवळ असावेसे वाटतात. भगवान श्रीकृष्णावर हा रंगोजी मनापासून प्रेम करू लागला आणि रोज भगवंताचा दरबार उघडा झालेला होता, कोणी दर्शनाला या. त्यावेळा भगवान श्रीकृष्णावर हे घर कुटुंब सगळं प्रेम करू लागलं, भगवंताची भक्ती करू लागले. नारद म्हणाले, राजा, मी तुला गोपींच्या चरित्राचं वर्णन ऐकवलं, तुला आणखीन काय ऐकायची इच्छा आहे सांग. म्हणून या जालंधराच्या राज्यात असलेल्या सगळ्या स्त्रिया भगवंताचं रूप पाहून वृंदावनामध्ये भगवंताच्या सहवासामध्ये राहिल्या. आता रूप पाहिल्यावर त्यांच्या मनात काम होता, पण वृंदावन पवित्र भूमीमध्ये जाऊन त्यांच्या मनातला काम नष्ट झाला. भगवंताच्या स्वरूपामध्ये त्या पावल्या. राजानं विचारलं, महाराज, बलराम आणि श्रीकृष्ण हे गोपांसहित गायी चारत असताना, यमुना तटावर खेळत असताना, मुलांना बाह्यवाहक नावाचा खेळ शिकवत असताना काय घडलं. म्हणजे भगवान एकमेकाच्या पाठीवर बसत आणि पाठीवर बसून गुडघ्यावर आणि हातावर चालायचं आणि दुसऱ्याला तिथपर्यंत वाहून न्यायचं. आता हा खेळ जो सुरू झाला याचं कारण काय, तर हे जे गोपाळ होते हे ब्रह्मलोकातले होते, यांना देवाबरोबर खेळायचं होतं. म्हणून देवाच्या पाठीवर यांनी बसायचं आणि यांच्या पाठीवर देवाने बसायचं. परस्परांचा संबंध
हा यांच्याशी निगटीत येऊ लागला. संबंध जो आहे तो निगटीत येऊ लागला. भगवंताशी संबंध ज्या वेळेला निगटीत येऊ लागतो, पण त्याच्याकरता कुठे राहावं लागतं? ब्रह्मलोकामध्ये. मग आता आपण एकदा ब्रह्मलोकातून खाली जन्माला आलेलो आहे. मग इथे आल्यावर काय करायचं? तर आपला आणि भगवंताचा संबंध राहावा, त्याला म्हणतात ब्रह्मसंबंध. याकरता ब्रह्ममुहूर्तावर भगवंताचं ध्यान करायचं आहे. ज्या वेळेला आपण, मी मागे सांगितलं होतं, 6 वाजता स्नान हो ना हो बसून जायचं ध्यानाला. असं ब्रह्मसंबंध होत गेला. कारण आपण जर असं ठरवलं की आता उठू स्नान करू तर विचार सुरू होऊन जातात. मग वेळ झाला काय झालं, तर जाग आली की बसून जायचं ब्रह्मसंबंधाला. ब्रह्माचा संबंध जीव ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये आठवू लागतो आणि परमात्म्याला साठवू लागतो. ब्रह्मसंबंधाने काय करायचं आहे? परमात्म्याला आठवायचं आणि आठवून साठवायचं. याच्यावर संतांचा एक अभंग बा. साठविला हरी जेणे हृदय मंदिरी, सररी एरझार सफळ झाला व्यापार. त्याला आठवायचं आणि साठवायचं. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर ध्यान, धारणा, पूजा, अर्चा, सूर्योदय सगळं काम झालं म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये ब्रह्माचं चैतन्य जागृत व्हायला सुरुवात करतं. हा कार्तिक मास कशा करताय? सगळ्या महिन्यांमध्ये वर्षातला हा कार्तिक मास ब्रह्मसंबंधाला चांगला आहे. आणि आता या पौर्णिमेपासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत, हे त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत, कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत हा काळ देवाला उठवण्याचा आहे. मग देव झोपले आहे का? नाही. देवाची शयनी एकादशी आहे. या शयनी एकादशीपासून तर प्रबोधिनी एकादशीपर्यंत देव साठवण्याचं व्रत आहे. कुठे झोपवायचं त्याला? हृदय मंदिरामध्ये. आणि हृदय मंदिरामध्ये रात्री झोपवला की हृदय मंदिरामध्ये असलेल्या आकांक्षा आणि अपेक्षा ह्या कमी होत जातात. पण जसा जसा मनुष्य ईश्वराच्या आराधनेत लागतो ना, तेव्हा त्याच्या आकांक्षा आणि अपेक्षा, अकाव म्हणतो बा तुमच्याकडचं लग्न आहे कसं काय पार पडेल, तो देव बरोबर पार पडेल असं त्याच्या तोंडातून वाक्य निघतं. कोणी मदतीला आलं तरी त्याला बरं वाटतं आणि नाही कोणी आलं तरी बरं वाटतं. काल तुम्ही गीतेतला श्लोक पाहिला, लाभा लाभो जया जयो सुखदुःखे समे कृत्वा. असं त्याला कळायला लागतं. कारण ज्याच्याकडून मदत व्हायची आहे ना त्याच्याकडूनच होते, नाही तर होत नाही. कारण दुसऱ्याला मदत करायचं ठरवल्यावर सुद्धा की बाबा उद्या मी तुला मदत करायला येईल, पण उद्या कसा उजाडेल हे आपल्या हातात नाही आहे. दूध घ्यायला गेला, रिक्षावाल्याने ठोस मारली, मदतीला जायचं राहून गेलं. आपण ठरवतो पण सगळं ठरल्याप्रमाणे घडत नाही. म्हणून पूर्वी लोक साथीच्या रोगानं जास्त मरायचे, कारण लोकांचं अज्ञान होतं. आता साथीच्या रोगावर लस निघाली, औषध निघालं, लोकांचं मरण कमी झालं, पण ॲक्सिडेंटने मरणं जास्ती सुरू झालं. पण रोज तुम्हाला धनाधन ऐकू येतं. कारण धुंदीमध्ये गाड्या चालवायच्या, काही त्याचा विचारच करायचा नाही. किती वेगानं चालतात लोक गावामध्ये, आणि दिवसेंदिवस गाड्या अतिवेगाच्या निघताय. गाडी जरी अतिवेगाची निघाली तरी वेगाकरता आपल्या हातामध्ये त्याचं मशीन दिलेलं आहे. गावात किती वेगानं गाडी चालवायची हे ठरवून दिलं आहे. 15, 16, 70च्या वेगाने गावात चालतात लोक. तर हे का होत आहे? तर जगाचा नियतीच अशी आहे की कोणत्याने प्रकारे माणसाचा नाश होईल. कोणाचा नाश होईल? की जे नियमाचं पालन करीत नाही त्यांना दुःख भोगावं लागतं. पहा, 2 वाहनं हळू आहे, एकमेकावर आदळले तरी माणूस मरणार नाही, इजा होईल थोडीशी. पण अतिवेगात असले तर मरणच येईल. म्हणून मनुष्य हल्ली काय करतोय? अतिवेगानं आपलं मरण ओढवून घेतोय. खूप वेग, इतक्या वेगात पोहोचलं पाहिजे, आणि काही झालं तर काही उरत नाही.
म्हणून या व्रजमंडलामध्ये या सगळ्या गोपी ब्रह्ममुहूर्तावर भगवंताचं गीत गात होत्या. उठून या प्रातःकाळी जपा राम नामावळी, स्वये ध्यातो चंद्रमौळी शैलबाळे समवेत. अशा प्रकारे देवळामध्ये जाऊन भगवंताला आळवण्याचे प्रयत्न करायचे कार्तिक महिन्यामध्ये. म्हणून या कार्तिक महिन्यामध्ये दीपोत्सवम, प्रकाश उत्सव. दिवा लावणे याचा अर्थ काय? प्रकाश. जसा जसा बाहेर प्रकाश पडतो दिव्याचा, तसा तसा माणसाच्या अंतरामध्ये एक दिवा आहे. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको आणि हरिभजनाविन काळ घावलं. संत सोयरोबा होते, त्यांच्या पत्नीनं लिहिलेला अभंग आहे. पहा तुम्ही, आपण म्हणतो वा स्त्रियांना मागे ठेवलं, काय नाही, सोयरोबाच्या पत्नीनं उत्तम अभंग लिहिलाय. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको आणि हरिभजनाविन काळ घालवू नको. कारण दिवा तेवढ ठेवायचा तर त्याच्यात तेल लागेल. मग हरी आपल्या हृदयामध्ये जागृत करायचं असेल तर त्याच्याकरता काय लागेल? भजन. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून देवसेवा, समाजसेवा, राजकीय सेवेमध्ये लोभ आहे, क्षोभ आहे. राजकीय सेवेचे माणसं शांत राहत नाही, त्यांची वृत्ती बिघडत जाते. म्हणून त्यावेळेस हे मुलं पाठीवर बसून खेळत होते. यांचा संबंध भगवंताशी आला. प्रबलासुर नावाचा राक्षस आला, त्याने आपलं रूप बदलवलं आणि बलरामाला पाठीवर घेऊन भांडरीवनाच्या यमुना नदाच्या तटापर्यंत गेला. असं एक स्थान होतं आणि तो पाठीवर बसून भगवंताला नाश करण्याचा विचार करीत होता. आणि भगवंताला न उतरवता मथुरेकडे घेऊन जायचं होतं त्याला. म्हणून त्यावेळेस काळा मेघाप्रमाणे भयंकर रूप धारण करून विशाल पर्वतासारखे भगवान प्रबलासुराच्या पाठीवर बसून भगवंतानी बलरामाच्या कानात काहीतरी सांगितलं. आणि आता प्रबल कोण आहे? तर आपल्या मनामध्ये काम प्रबल आहे. हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. कधीच कामनापूर्ती होत नाही. रोज गणपतीची आरती सुद्धा आपण तशीच करतो, कामनापूर्ती. आता कितीक दिवस कामना आहे? नातवाची जबाबदारी त्याच्या बापावर टाकायची आधी आपण आपल्यावर घेतो. कशामुळे? मोहामुळे. एवढंही आपण सांभाळल्यावर त्याला तो म्हणतो आई जाऊ. कारण मोह जो आहे तो माणसाला असं चकवा देतो. आपण पुष्कळ प्रयत्न करतो की नाही आता कुठे आपल्याला अटकायचं नाही, पण लटकून जातो. म्हणून भगवद्गीता काय सांगते? शब्दब्रह्म आहे भगवद्गीता. नष्ट मोहा, मोह नष्ट करा. मग नष्ट मोह करायचा म्हणजे घरातल्या लोकांचा तिटकारा करायचा का? नाही, कार्यापुरतं धरून ठेवायचं. कार्यापुरतं धरून ठेवायचं. कार्य झालं आणि प्रयत्न सुचवत राहायचे त्यांना, असं वागा तसं वागा. नाही वागले तर आपण जास्त कटकट नाही करायची. कारण ते आपल्या म्हणण्याप्रमाणे वागू शकत नाही, ते त्यांच्या प्रारब्धाने वागतात. त्यांचं प्रारब्ध त्यांना तिकडे घेऊन जात. हा, त्यांनी जर असं ठरवलं की माझं प्रारब्ध बदललं पाहिजे, एखाद्या संत महात्मा किंवा आईच्या आज्ञेनं वागायला लागले तर मात्र दुश्चित प्रारब्ध बदलून जात. शेवटचं टोक आहे ते प्रारब्ध बदलवण्यात. बलरामाला क्रोध आला. इंद्रानं पर्वतावर वज्राचा प्रहार करावा त्याप्रमाणे त्या असुराच्या मस्तकावर एक बुक्की मारली. त्याचं मस्तक फुटलं आणि पृथ्वी कंपित झाली. तो खाली पडला. त्याच्या शरीरातून एक ज्योत निघाली प्रबलासुराच्या याच्यातून आणि बलरामाच्या शरीरामध्ये विलीन झाली. त्यावेळेला आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि ती फुलं बलरामाच्या अंगावर पडली. पृथ्वी आणि आकाशात जय जयकार झाला. शब्द ब्रह्म आहे. या शब्दात जसं जसं आपण ऐकत जातो ना, तशा तशा आपल्या मनातल्या मनोकामना शांत होऊन जायचं. म्हणून दत्ताची एक प्रार्थना आहे, शांत होई गुरुदत्ता शमवी चित्ता आता.
हे दत्ता शांत हो. आता दत्त म्हणजे काय तर चित्त. आपल्या चित्ताला शांत करण्याकरता या ईश्वराच्या गुणांवर्णनाचं भजन करायचं आहे. आता भजन काय करतं तर भजन जसं जसं आपलं भजन होत जातं तसतसं आपल्या मनातल्या पापाचं भंजन होत जातं. मग आता पापाचं भंजन झाल्यावर काय होतं तर मन ईश्वरामध्ये तल्लीन होत जातं. जसं जसं पाप नष्ट होतं तसतसं आवडीने भावे हरिनाम घेसी. मग मनुष्य आवडीने हरिनाम घेत जातो आणि जसं जसं हरिनाम येत जातं तसतसं चिंता भय शोक दूर होत जातं. आता बघा या वर्तमान स्थितीमध्ये तुम्हाला चिंता भय आणि शोक याचं वातावरण जबरदस्त आहे. तुम्ही आवरले जाऊ शकत नाही इतकं वातावरण खराब आहे. तुम्ही जरी मनानं ठरवलं की आपण निश्चिंत राहू पण काळ तुम्हाला निश्चिंत राहू देणारा नाही. जो येतो तो तुम्हाला सूचना करतो, जो येतो तो तुम्हाला सूचना करतो. सूचना कराव्या करू नये असं नाही आहे पण सूचनेमध्ये थोडी दया आणि नम्रता असावी. आपण कोणाचंही प्रारब्ध बदलू शकत नाही. त्यावेळेस बलरामाच्या शरीरावर पुष्पवृष्टी झाली सगळ्यांनी म्हणून शब्दब्रह्म कानावर पडू द्या. जसे जसे शब्दब्रह्म कानावर पडतील तसतसा माणसाला आनंद होतो. बहुशाल राजानं विचारलं मुनिवर्या देवऋषी नारदा रणमुद दैत्य हा प्रबल पूर्वजन्माचे कोण होता आणि त्याने बलदेवाच्या हातून मुक्ती का मागितली. प्रबलासुर हा कोण होता तर म्हणे हा राजा यक्ष कुबेराचा आपल्या सुंदर वनामध्ये भगवान शिवाच्या पूजेसाठी फुलबाग लावलेली होती. चोहूकडे यक्षांना ठेवून फुलाच्या रक्षणासाठी व्यवस्था केली होती. त्या पुष्पवटिकेतले सुंदर फुलं लोक तोडू नेत असत म्हणून कुबेरानं या यक्षाला सांगितलं की पुष्पवटिकेचं रक्षण कर आणि जो तोडेल त्याला शिक्षा कर आणि जर तू इथे लक्ष नाही दिलं तर तू भूतलावर राक्षस होशील. माणसाने जर आपलं कर्तव्य नाही केलं आपल्या मालकाने जे सांगितलंय ते जर आपण नाही केलं तर आपल्याला त्या कर्मापासून मनुष्य जन्मापासून पतित व्हावं लागतं. म्हणून ईश्वरानं आपल्याला जे कर्म सोपवलं आहे ते कर्म माणसाने कर्तव्यपरायण करावं आणि त्यावेळेला ईश्वराचं आतल्यात मनन करावं. काही लोक काय करतात आपलं काम सोडून देतात कर्तव्य सोडून देतात आणि माळ घेऊन जपत बसतात आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कर्तव्य पतनाचं पाप लागतं आणि त्यामुळे मनुष्य असुर होतो. आता बघा दृष्ट लोकांची संख्या तुम्हाला जास्त दिसते वर्तमान स्थितीमध्ये. दृष्ट लोकांची संख्या जास्त दिसते. पहा तुमच्या घरामध्ये एखादा सात्विक नौकर आला तर तुमचं काही पडलं भाऊ ते काय पडलंय ते उचलून घ्या बरं मला तिकडे जायचं आहे असं सांगतो तो आधी. तो जात नाही तिकडे पाहून घेतो फक्त. अरे जाणं तो मी हात लावणार नाही तुम्ही उचला ते. कारण जी संशयित वस्तू आहे ही नौकरानं तिला हात लावू नये. सोनं द्रव्य इथे संशय निर्माण होतो. आपण जरी दिले 400 परत तरी मनात येतं याने 100 तर काढून घेतले नसतील. संशय निर्माण होतो. म्हणून हिशोब करताना सगळ्यांना बरोबर घेऊन हिशोब का सांगितला आहे. खजिना काढताना 10 लोक बरोबर का पाहिजे. आणखीन बाहेरचा मनुष्य आला तर त्याची एक सही घ्यायची. तर ज्या संशयाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नौकर लोकांनी करू नये. कारण त्याच्यामध्ये घोटाळा होऊ शकतो आणि घोटाळा नाही जरी झाला तरी त्याच्याबद्दल संशय उभा राहतो आणि मग त्याच्यामुळे
घरामध्ये, राज्यामध्ये, ऑफिसमध्ये संशय कल्लोळ निर्माण होतो आणि मग तुम्ही ते नाटक पाहता बालगंधर्वमध्ये संशय कल्लोळ. पण नाटक नाटक आहे. ते नाटक करून सुद्धा ज्यांनी नाटक केलं ते सुद्धा सुधरत नाही. बाकीचे लोक रडतात. ते नट आणि नट्या पती पत्नी बनतात. ती बाई बुटाची पालिश करते पण घरी गेल्यावर तिच्या पतीची करत नाही. म्हणजे तिने नाटकापुरतं केलेलं असतं ते. आता समाज सुधारलाय. इतकं हलकं काम पत्नीला करू देत नाही मनुष्य, कारण ज्ञान झालेलं आहे. बुटाचे बंद ती नटी त्या नटाचे बांधते तेव्हा आपल्याला वाटतं बा काय सात्विक बाई आहे. पण ती घरी गेल्यावर काय करते ते पहा तुम्ही. तिने सांगितलं परवा तुम्हाला की मी काय करते. तर हे जे गंधर्व आहेत हे तेवढ्यापुरतं येतं, करमणुकीपुरता घ्यायचं. म्हणून ज्या लोकांना त्याच्यात काही रस नसतो ते तिथे बसले असला तरी झोपून जातात, कारण त्यांना त्याच्यात रस नसतो. आणि ज्यांना रस असतो ते अगदी डोळे फाडून 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 चहा पीत जातात पाहत जातात, चहा पीत जातात पाहत राहतात. कारण त्याला माहिती आहे की हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं. पहा त्या मॅचेस चालताना जेव्हा लोकांना कळालं की हे लोक तिकडून हारायचे पैसे घेतात त्या दिवसापासून लोकांनी तिकडे दुर्लक्ष करून दिलं. नाही तर हा पोरगा बापाचे फटाके फुकटच फोडत बसतो. हा जिंकला फोड फटाका आणि तो तिकडे असं आहे. हारायचे पैसे म्हणजे काय झालं, खेळाला मोल लावल्यामुळे त्या खेळामध्ये काही तथ्य राहिलं नाही. कोणाचा विजय होतो? पैशाचा. हे लक्षात आलं पाहिजे. तर एक दिवशी हूड नावाचा गंधर्व मुलगा विजय यात्रा करीत करीत मार्गामध्ये भगवान विष्णूचं गायन करत करीत चित्ररथ वनात आला. त्याच्या हातात विणा होता. त्याला शापाची कल्पना नव्हती, त्यामुळे त्याने काही फुलं तोडली. त्याचबरोबर गंधर्व जाऊन त्या असुराला तात्काळ कुबेराच्या जवळ घेऊन गेला. हात जोडून नमस्कार करून म्हणाला, महाराज मला शापमुक्त होण्यासाठी कुबेराची प्रार्थना करू लागला. त्यावर तो प्रसन्न होऊन कुबेराने वर दिला. तो म्हणाला, हे मदा, तू भगवान विष्णूचा भक्त जसा शांत चित्ताचा महात्मा आहेस, तू शोक करू नकोस. द्वापार युगाच्या शेवटी यमुनेच्या तटावर बलदेवाच्या हाताने तुझी मुक्ती होईल यात संशय नाही, असा कुबेरानं वर दिला. म्हणून तो बलदेवाच्या हातून आपल्या मनामध्ये जेवढे संशय आहे ना, जसं जसं आपण भगवद्गीता ऐकत जाऊ किंवा भागवत ऐकत जाऊ तसं तसं मनातले संशय निघून जातात. हरिवंश पुराण, हरिनाम कीर्तन, गीता भागवत करती पठण, अखंड चिंतन विठोबाचे. संशय कशाने जातात? गीता भागवत श्रवण करायचं आणि देवाचं स्मरण करायचं म्हणजे संशय संपून जातात. आपण भागवतात काय करतो, हे उत्सवाच्याच नादी लागून जातो लोक. उत्सव करू नये असं नाही, पण त्याला प्रमाण द्यावं. 1,00,000 रुपयाचा गोवर्धनाचा लिलाव, जो नंद बनेल त्याने 1,00,000 रुपये द्यायचे, चाललं. जो कंस बनेल त्यांना 50,000. देवाचं लग्न, या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, द्रव्य करून लागतो. आणि त्या द्रव्यामुळं आपल्या मनातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य मात्र निघून जातं. नारद म्हणाले, राजा बहुगंधर्वाचा विजय मुलगा हा प्रबलासुरा नावाचा असल झाला. कुबेराच्या वरानं त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. नारद म्हणाले, राजा, त्यानंतर बलदेवासहित गोप बालक खेळात मग्न झाले. तिकडे साऱ्यांनी गायी गवताच्या लोभानं वनात प्रवेश केला. त्या वळण्याकरता गोप बालक वनात शिरले तेव्हा प्रलय अग्नी दानव प्रगट झाला.
आता या कंसानं एक प्रलय अग्नी नावाचा राक्षस होता याच्याकडे. याला या प्रलय नावाच्या राक्षसाला अग्नी लावून द्यायची फार कुशलता होती कुठेही. मग त्याला पाठवलं कृष्णाने की हे पोरं वनात गेले की तिकडून तू अग्नी लाव की जेणेकरून हे पोरं जळून भस्म होऊन जातील. आता बघा काही असं सुरुंग पेरून देतात, काही करतात, हे सगळे दावाग्नी आहे. मागे आपली सैन्याची गाडी उद्ध्वस्त झाली. मग हे जे पेरलं जातं ते काय आहे? तो दैवयोग आहे का? नाही. तर ते असं असतं, जेव्हा दृष्ट लोक असं करतात तेव्हा राजा त्या दृष्टांचा पूर्ण संहार करतो. त्यांची वेळ जेव्हा भरून येते त्यावेळेला मग राजा अति तीव्र होतो आणि तीव्रतेने लोकांचा नाश करतो. मुलं भयानं आर्त भावनानं भगवंताला शरण गेले. कृष्णा आम्हाला वाचव, कृष्णा आम्हाला वाचव. आपल्या सख्यांवर महासंकट पाहून भगवान तिथे आले आणि त्यांनी सांगितलं भिवू नका, डोळे बंद करा. जेव्हा माणसाला भय होतं ना तेव्हा आपले डोळे आपोआप बंद होऊन जातात. हा नियतीचा भय निर्माण होतं आणि डोळे बंद होतात. तेव्हा भगवंतानी काय केलं, सगळ्यांना डोळे मिटायला लावले आणि सर्व देवता वरून हे पाहत असताना भगवान श्रीकृष्णानं तो भयंकर अग्नी पिऊन टाकला. सगळे मुलं गायी घेऊन यमुनेच्या दुसऱ्या तटावर वनात निघून गेले. तेव्हा ते भुकेने पीडित झाले. गोपाल बालक बलमासहित कृष्णाला हात जोडून म्हणाले, प्रभो आम्हाला खूप भूक लागली आहे. कृष्ण म्हणाला, अंगिरस यज्ञशाळेत पाठवले. त्या यज्ञशाळेत जाऊन तुम्ही त्या ब्राह्मणांना सांगा गोप बालक बलराम कृष्णासह या व्रजामध्ये गायी चारायला आले आहे, त्यांना भूक लागली आहे, त्यांना अन्न द्यावे. म्हणून आता भूक लागली तर काय करायचं, जा तिथे अमुक ठिकाणी यज्ञ चाललाय. यज्ञामध्ये दोन गोष्टी पाहिजे. कोणत्या? तर देवाचं यजनही झालं पाहिजे, आलेल्या माणसाला जेवणही घातलं पाहिजे. याला यज्ञ म्हणतात. लग्नामध्ये सुद्धा दोन गोष्टीकडे लक्ष द्या, आलेल्या माणसाचा सत्कार आणि त्याला जेवण. पण आता लोक सत्कार सुद्धा यंत्राद्वारे करतात. ते अत्तरदानी गुलाबदानी दोन मशीन लावून देतात, याच्यातून जाय रे भाऊ तिकडे. हां, आणि जेवायच्या ठिकाणी तिथे ठेवलं आहे, तुला खायचं असेल ते खाऊन घे, नाही खायचं असेल तर जा घरी, फक्त पाकिट द्यायला विसरू नको. माणूस बाहेर ठेवला आहे त्याच्यावर नाव लिहून दे तुझं. आता बघा तुम्ही काय केलं, तर काही लोक अति सुशिक्षित झाले, त्यांनी लोकांकडचं घेणं बंद केलं. आता याच्यामध्ये दोष काय झाला? एक तर तुम्हाला अहंकार झाला, आम्ही कोणाचं काही घेत नाही आणि फुकट खाऊ घालतो, एक अहंकार झाला. आणि दुसरं, पवित्र भावनेनं तुमच्याकडे जे धन येणार होतं त्या धनाला तुम्ही मज्जाव करून टाकला. कारण आई बहीण काकू मामा मित्र यांना असं मोठं वाटतं की याला चांगली शाल घालावी, याला हार घालावा, तुमचा सत्कार करावा. तुम्ही सत्काराला ऐक नसल्यामुळे सत्काराचं धन तुमच्या घरात येणं तुम्ही बंद केलं. पहा तुमच्या घरी जी भांडेवाली असते ना ती सुद्धा एखाद्या असा ब्लाऊज पीस किंवा एखादं उपर्ण घेऊन येते. भाऊ आमच्याजवळ काही नाही, पण ती त्या वस्त्राबरोबर तिची काय आलेली असते? दया. तुम्ही सगळी दया बंद केली. आली आम्ही कोणाचं पाकिट घेत नाही, येताना भेट वस्तू आणा कारण आम्हाला परत द्यावं लागतं. हे वा, गरीब बहीण असते ती थोडक्यातलं थोडकं काहीतरी घेते बहिणीला दादाला, नको नको अशी करते ती बहिणी, नको राहू द्या आम्हाला, आम्ही करून तर घेणार नाही आणि कोणाला देणार बी नाही आहे. मग कशी करता तुम्ही? असं नाही आहे. लग्नामध्ये श्रद्धायुक्त प्रेमयुक्त धन येत असतं. लक्षात ठेवा त्या धनाला काय म्हणतात. त्याच्या मागे काय जोडलेलं असतं? प्रेम. पण तुम्ही इतके पक्के आहे त्याची बी यादी करून ठेवता. त्याच्या घरी लग्न असलं की त्याने किती टाकलं होतं पाहिजे जरा. अरे काय त्याचं त्यावेळेला त्याची परिस्थिती नसेल, आपली परिस्थिती आता चांगली आहे, देऊन द्या थोडंसं जास्ती. ज्या वेळा मला एकाने असं विचारलं होतं, म्हणे दादा ते पाकिट जाळायचे का? म्हटलं हो, जाळल्यानंतर
त्याचं नाव तर जळेल, पण कोणाला मुलाला दिलंय त्याचंही नाव जळेल ना. हो, जाळू तर नाही तर गोळा करून ठेवावं, पूर आला की पुरात टाकून द्यावे. आणि जर नाही पुरात टाकू दे झाले तर एक बादली घ्यावी, बादलीमध्ये ते सगळे पाकिट टाकून द्यावे आणि 8-10 दिवस राहू द्यावे आणि नंतर आपल्या शेतामध्ये खतामध्ये. इतका विनियोग विचारतो लोक मला. लक्षात आलं का तुमच्या? तर काही लक्षात नाही घेतलं की पेटवलं सगळं. आणखीन काय म्हणतात, चेटाळ. तर लक्षात ठेवा, लोकांचे प्रश्न पहा, त्यांना माहिती आहे की हे काही काही सांगतील याच्यावर उपाय. आपण पत्र कोणतं फाडत होतो? मृत्यूचं पत्र आलं तर फाडत होतो, पण बारशाचं पत्र फाडत होतो का? लावून ठेवायचे लोक, हळूहळू त्याच्यावरची शाई निघून जायची, लोक नदीत टाकून द्यायचे. पण आता नदीत टाकायचे नाही तर बादलीत बुडवून ठेवा. आप्पा मी हे म्हणजे आपल्याकडे फोटो होते ना, हे रामाच्या वरती ठेवले होते. ऊन वारा पाऊस याच्याने ते रद्दा झाला आणि शेवटी खाली बगीच्यात टाकून दिले. हे सुचलं पाहिजे करायला. लग्नपत्रिका जाळायच्या का उरलेल्या? आता मोठा पूर आला होता, मी त्या मोंजीच्या पत्रिका चारूच्या हाती पाठवल्या, पुरात टाकून दे. त्या पिशव्या आपल्या घरी म्हणजे इतक्या छापा की त्या लोकांना वाटून झाल्या पाहिजे. त्याच्यावर तुमच्या मुलाच्या लग्नाची तारीख हे कुठेतरी लोळते आणि एक दिवशी आपण त्याच्या घरी जावं तर त्याने ते कचऱ्यावर टाकले, अरे आपली पिशवी टाकून दिली. म्हणून ह्या अशा गोष्टी, प्रदर्शनीय गोष्टी जास्ती करू नये. प्रत्येक महाराजाने आपली पिशवी काढली, यज्ञ महोत्सव पिशवी, आणि ती कुठे सापडते मग? अरे रे रे रे. कारण आपण काय करतो, सदुपयोग करण्याच्या ऐवजी प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला विनियोग कळाला पाहिजे की याचा शेवट कसा करायचा आहे. फार राष्ट्रीय ध्वज असतात ते सन्मानानं आदरपूर्वक कंडम करायचे असतात, संस्कार करायचा असतो. तसाच आहे. नदीत जर टाकून तरी अटकून जातो, पण त्याचा अग्निसंस्कार करून त्याला जमिनीत टाकला. अशा प्रकारे किती गोष्टी तुम्हाला त्याच्याकडे लक्ष असू द्या, तुमचं कल्याण होईल. मिथिलेश्वर राजा अशा प्रकारे भगवंताने त्या सगळ्या गायी आणि त्या सगळ्या गोळा केल्या, ब्राह्मणांकडे पाठवलं अन्न मागायला. काही बोलले नाही. गोप बालक निराश झाले. कृष्णाला म्हणाले, सख्या तू व्रजमंडलाचा आधीश आहे तरी हे ब्राह्मण तुझं ऐकत नाही. भगवान म्हणाले, मी त्यांची परीक्षा पाहिली. कारण यज्ञ करताना यज्ञ पूर्ण होईपर्यंत कोणाला द्यायचं नसतं, यज्ञ झाल्यावर देता येतं, त्या ब्राह्मणांचा दोष नाही. मग आता तुम्ही त्यांच्या पत्न्यांकडे जा. म्हणून यज्ञकर्त्या ब्राह्मणांच्या पत्न्यांकडे भगवंतानं, यांनी भगवंताचं चरित्र ऐकलं, वेळ मिळत, घरात अत्यंत कर्तृत्वाने काम करायचं असताना तिला वेळ मिळत नाही. मग त्यांनी, त्या स्त्रियांनी पाहिलं की आज भगवंताने आपल्याजवळ अन्न मागितलेलं आहे. म्हणून त्या स्त्रियांनी त्या यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांची काही इच्छाच केली नाही. सगळे ताटं वाढले. साहेब आज बोलतील तर बोलतील आपल्याला, पण आपण देवाला देऊ. म्हणून ते ताटं घेऊन आल्यावर भगवंत म्हणाले, या मातोश्री या. आई म्हटल्यावर त्यांना, श्री आपल्याला जीव घालते ना, तिला आई म्हणावं. परक्या माणसाला त्या अन्नानं भगवान तृप्त झाले आहे. आणि मी लगेच धूप टाकायला लावतो, म्हणजे लगेच अग्नी प्रदीप्तो. अग्नीमध्ये तो मुख, तो भगवंताने तिथे धूर केला. त्याप्रमाणे ब्राह्मण कंटाळून गेले. कसा तरी त्यांनी यज्ञ साभार केला. आणि जेव्हा त्या स्त्रिया जेव घालून आल्या देवाला, ब्राह्मणांना इतकी भूक लागली होती की त्यांनी काहीच विचार केला नाही, फक्त जेवण करून घेतलं. भक्तांचा सांभाळ कसा करतो. त्या स्त्रियांनी इतक्या दिवसपर्यंत यज्ञ नारायणाची सेवा केलेली होती, देवाला नैवेद्य दाखवला होता. त्या नैवेद्याचं फळ म्हणजे